ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये दरवर्षी आंब्याचं सीझन येतं। आंब्याची मोठ्या प्रमाणावर जे ते विक्री केली जाते। सर्वाधिक आंबा जो तो कोकणामधून येतो। हापूस आंबा असेल, केशर आंबा आणि विदर्भात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गावरानी आंबा पिकवला जातो। अशातच प्रत्येक आंब्याची चव जी आहे ती अमरावतीकरांना चाखायला मिळावी यासाठी अमरावतीमध्ये प्रथमच जे आहे ते आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आंबा व मिलेट अर्थात तूळधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विविध प्रकारचे जे आहे ते आंबे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अमरावतीकर जे आहे ते भरभरून प्रतिसाद या संपूर्ण आंबा महोत्सवाला देताना आपल्याला पाहायला मिळतात। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। हापूस आंबा असेल, केशर आंबा, गावरानी आंबासह अनेक आंब्यांचे विविध प्रजाती जे आहेत त्या आंबा महोत्सवामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या। आपल्या सोबत अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, काय सांगणार, आंबा महोत्सव या ठिकाणी प्रथमच आयोजन करण्यात आलेलं आहे अमरावतीमध्ये, कसा प्रतिसाद मिळतोय आणि कुठल्या जातीचे आंबे या ठिकाणी आहेत? महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालय अमरावती यांच्या मार्फत आज आपण इथे दुसऱ्या दिवशी भेटत आहोत। काल इथे उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे। 23 ते 26 मे 2024 पर्यंत यामध्ये आपण केशर आंबा, हापूस आंबा, गावरान आंबा आणि इतर मिलेट्स याचं एक मोठं दालन इथे तयार केलेलं आहे। जवळजवळ 50 स्टॉल आपल्याला इथे मिळाले आहे आणि आता जे आपण सीझन आहे, सीझनल फ्रूट म्हणून आपल्याला आंब्याला आपण इथं महत्त्व दिलेलं आहे। त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातला जो केशर आणि गावरान आंबा आहे त्यामध्ये लोकांनी नवीन लागवड करावी, नवीन उत्पादन तयार करावं आणि एक रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी या भागात, त्या दृष्टीने आपण हे तयार केलेलं आहे। त्याचबरोबर लोकांची हापूसची मागणी आहे, तो पण आम्ही कोकणातून इथे आणून लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करीत आहोत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि अशातच मिलेट्समध्ये जे ज्वारी, बाजरी जे हेल्दी असतं आपल्या याच्यासाठी, तर त्याची पण आम्ही चांगल्या पद्धतीने इथे एक मांडणी केलेली आहे आणि भरपूर चांगला याला प्रतिसाद मिळत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे वर्ग येत आहे आणि ग्राहकही मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने खरेदी करत आहे। आम्ही स्टॉल धारकांना हेच म्हटलं की तुमचा चांगला क्वालिटीचा माल इथे ठेवा, वाजवी दरात ग्राहकांना उपलब्ध करून द्या, जेणेकरून अमरावतीकर आणखीन मोठ्या प्रमाणात इथे येतील आणि या पूर्ण स्टॉलचा ते आनंद घेतील। धन्यवाद। आपण जर पाहिलं तर यापूर्वी कोकण असेल, पुणे किंवा मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणी जे आहे ते आंबा महोत्सव होत होता, परंतु अमरावती सारख्या आता जिल्ह्यात देखील आंबा महोत्सव होतोय, काय सांगणार? यात काय आहे की हापूस आंबा हा जगात सर्वीकडे त्याची मागणी आहे, पण त्यानंतर जी महाराष्ट्रात जर जात असेल तर ती केशरची, आणि केशरला सुद्धा मार्केट मिळालं पाहिजे जेणेकरून शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणात येतील। त्यामुळे आम्ही हा महोत्सव इथे पहिल्यांदा म्हणजे अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे पहिल्यांदा इथे आंबा महोत्सवाचं आयोजन हे शासन स्तरावर करीत आहे। म्हणजे जर शासन स्तरावर म्हटलं तर हा पहिला महोत्सव अमरावतीमध्ये होत आहे आणि याला कृषी सहकार पणन विभाग, पूर्ण शासन याची पूर्ण सहकार्य आहे। नक्कीच, तर आपण पाहिलं तर यापूर्वी पुणे असेल, मुंबई किंवा कोकणामध्ये जे आहे ते आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जात होतं, परंतु पहिल्यांदाच शासन स्तरावर जे आहे ते यावर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या आंबा महोत्सवामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपला आंबा विक्रीसाठी आणलेला आहे आणि अमरावतीकर देखील या आंब्याला सध्या पसंती देत आहेत। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।